पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बापरे बाबा, अहो 90/145 काय आहे? सरकार काय होते तुम्हाला? कोणी काही बोललं का तुम्हाला? ए मा, अगं तुला काही वाटत असेल तर सांग, असं लपवून नको ठेवूस। अहो सासूबाई असं काय करताय? सांगा ना काय होतंय ते, म्हणजे आपल्याला डॉक्टरांना सांगता येईल। नका तुम्ही कुणी माझ्याकडे लक्ष देऊ, मी बरी आहे, मला आराम करू दे। माझ्याकडे काय बघताय? मी काहीच केलेलं नाहीये। अहो खरंच, मला सासूबाईंबरोबर असं वागून काय मिळणार आहे? अंकू खरं सांगा, आई उगाच नाही वागणार अशी। नाही नाही, तू काही केलं नसेल, पण तू असं काही बोललेस का ज्यामुळे तिला एवढा त्रास झालाय? एक्झॅक्टली, मी काहीच नाही केलंय, माझ्यावर विश्वास ठेवा। सासूबाई सांगा ना। बरं सासूबाईंची शपथ। अरे अंकू यार काय करतेस तू? आई आई सावकाश सावकाश, पाणी देऊ का? नाही बरं ठीक आहे, ओके ओके, शंतनूची शपथ, पण मी काहीच नाही केलंय, काहीच नाही बोलले। सासूबाई तुम्ही सांगा तुम्हाला काही लागलं तर। माझं ठरलंय, ह्या घरात दुसरी सून येईल, पण ती तुझी सावली असेल। सासूबाई, सासूबाई लक्ष कुठे तुमचं? अरे काय झालं यांना? सासूबाई बोला ना। मी म्हंटल ना, तुम्ही सगळे जा बघू, मला जरा आराम करू दे, मग मला बरं वाटेल। असं कसं जा सरकार? तुम्ही काही सांगतच नाही ना तुम्हाला काय झालंय ते, आणि तुम्ही जर का सांगितलं नाही तर आम्हाला कळणार कसं? मग आम्ही असे कसे निघून जाऊ? तू तू काळजी नको करू, तू सांग ना, तू बिंदास बोल, तुला काय झालंय? आम्ही आहोत ना सगळे तुझी काळजी घ्यायला, तू बोल। मा, माझी एक मैत्रीण आहे, हृदया धडधडे, तिचे बाबा बीपीचे डॉक्टर आहेत, त्यांना बोलवायचं का बाबा? नको नको, कुणालाही बोलवू नका आणि मलाही कुठे काही नेऊ नका, आणि कोणी माझ्याशी बोलू नका, मला आराम करू दे, मला नाही कोणाशी बोलायचंय। ऐका ऐका, आपण सगळेजण बाहेर जाऊया, तिला कदाचित शांतता हवी असेल। हा चला जाऊया। रॉनी तू थांब जरा, बाकी सगळ्यांनी जा। का रॉनी का? माझं काम आहे त्याच्याकडे। पण त्याला पण असेल ना त्याचं काहीतरी काम, किती बिझी असतो तो। आता एवढा वेळ आपल्यासाठी थांबलाय, नशीब। आत्ताही थांबेल माझ्यासाठी, थांबशील ना बंडा? हा माम, तू सांगशील तितका वेळ थांबेल, तू काळजी नको करू। बघितलंस ना सुनबाई, थांबला माझ्यासाठी रॉनी। तुला काही लागलं तर आवाज दे आम्हाला, ओके? अंकू चल बाबा, चल चल। सुनबाई, मला थोडा आल्याचा चहा प्यावा असं वाटतं, देशील का? हा देते, चला चला, इकडे चल। रॉनी हो थांबतोय तो, थांबतोय। आहे मी। बाबा बाबा, खरं खरं सांगा, तुम्हीच आईशी भांडलात ना? नाही म्हणजे असं काहीतरी टोचून असं काही बोललं नाही ना? खरं सांगा। मी कोणाची भांडेन असं वाटतं का माझ्याकडे बघून? आणि जरी मी सरिताशी भांडलो तरी ती मला भांडणात काही बोलू देते का? मी काही केलेलं नाहीये। तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे बाबा, तुम्ही साखर खा। हा सासूबाई, मला माहितीये ना, सासूबाईंची कोणी भांडलं तरी त्या काही बोलू देतात का? अंकू अंकू खरं सांगा, तू काही केलं नाहीस ना? म्हणजे असं थोडं तरी काहीतरी, प्लीज खरं सांग। अरे मी कशाला काय करीन? आणि तू मला सांग, असं काही पहिल्यांदा झालंय का की आमचं भांडण झालंय? त्याच्या आधी कमीत कमी 1 कोटी वेळा भांडलो असू आम्ही, हा? पण कधी त्यांचा बीपी हाय झालाय? उलट मला तर कधी कधी असं वाटतं ना, आमचं भांडण म्हणजे त्यांच्यासाठी एक मल्टीव्हिटॅमिन सारखं आहे, त्यांना जास्त एनर्जी येते। आणि काल एवढी छान शोभायात्रा झाली, सगळ्यांनी आमच्या दोघींचं कौतुक केलं, रॉनीने इतके सुंदर सुंदर फोटो काढले, किती खुश होत्या त्या। बरं ह्या सगळ्या गोंधळात मध्ये एकदा बाईक बंद पडली त्या चालवत असताना, मागच्या बायका हॉर्न वाजवायला लागल्या, पण मी उतरले, मी परत किक मारली आणि बाईक स्टार्ट करून दिली। सगळ्यांना सांगत होत्या त्या, ही बघा माझी सून, ही बघा माझी सून। हे काय, आता आमचे फोटो बघेपर्यंत ओके होत्या, आता अचानक काय झालं यांना?
काय माहिती अचानक काय जसं घडलंय की ज्याच्यामुळे तुझा बीपी वाढलाय. हा. मला वाटते ना रॉनीने काहीतरी बाहेर केलं असेल राडा. हा, आणि म्हणून सरिताने त्याला तिथेच थांबून घेतलंय आणि फक्त त्यालाच थांबवून घेतलंय, आपल्याला नाही. नाही नाही बाबा, रॉनीने जर काही केलं असतं ना तर आईने सांगितलं असतं आपल्याला. लपवण्यासारखं काहीच नव्हतं ना त्यात. काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी अशी एक गोष्ट आहे जी सरिता आपल्यापासून लपवून ठेवते आणि आपल्याला ती शोधून काढावीच लागेल आता. बाबा चहा सांडेल, थांबा जरा, तुम्ही काळजी नका करू, मी बरोबर शोधून काढते सासूबाईंना कशाचा त्रास होतोय ते. पण अंकू, काही घोळ नाही घालायचंय हा. जरा जरा शांतपणे, थोडस काळजीपूर्वक. गप्रे चहा घ्या. बाबा मला सतत असंच वाटतंय की अंकूनेच काहीतरी केलंय. मला तिच्यावरच संशय येतोय. हो तू घबरे, ती म्हणते ना आता, मग तिच्यावर विश्वास ठेवूया. बरं बरं बरं. हे बघ बंडा, मला माहिती तू खूप मोठा झालायस आता, म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतोस. पण काय आहे, कुठलाही निर्णय घेताना ना मोठ्यांचाही सल्ला घ्यायचा असतो. चांगलं असतं ते. असं कुठलाही निर्णय तडकाफडकी घेऊन मोकळं नाही व्हायचं आपण. मा, काही झालंय का? नाही म्हणजे तू असं हे कोड्यात बोलतेस ना, मला सगळं बाउन्सर जात आहे. माझी काही चूक झाली का? नाही रे बंडा, नाही नाही, तुझी काही चूक झालेली नाहीये. पण तुझ्या हातून कुठली चूक घडू नये ना, म्हणून मी तुला सावध करते आता. बाकी तसं तू शहाणा आहेस की नाही? हा, पण माझी खरंच काही चूक झाली आहे का? म्हणजे अरे नाही रे, म्हणजे बघ, चूक काय अशी आता चूक करायची असं ठरवून होते का? नाही ना. पण आपण काय होतं, कधी कधी दुसऱ्याचं ऐकतो आणि तसं आपण वागायला लागतो. नाही म्हणजे तसंही करायला माझी काही हरकत नाहीये हो. पण काय होतं, आपण ना एखाद्याच्या प्रभावाखाली येतो आणि मग त्याच्या प्रभावाखाली येऊन आपण तसंच वागायला लागतो. पण ते चूक आहे की बरोबर आहे हे मात्र आपल्याला कळायला लागतं. मी कोणाच्या प्रभावाखाली काय? नाही नाही रे, म्हणजे तू कोणाच्या प्रभावाखाली आलेला नाहीयेस. पण काय आहे? म्हणजे तू प्रभावाखाली येऊ शकतोस ना, अच्छा, तसं येऊ नकोस असं मला तुला सांगायचंय. बरं. हा, हे बघ बंडा, मी तुझ्या लग्नाबद्दल बोलतेय. हे बघ, लग्न हा आयुष्यातला एक मोठा निर्णय असतो. म्हणजे तो एकदाच घ्यावा लागतो. तो एकदा घेतला ना की मग मागे फिरता येत नाही आपल्याला. म्हणजे काय, तो निर्णय घेताना ना सगळ्या गोष्टींचा आपण नीट विचार करायचा असतो, पश्चाताप होऊ द्यायचा नसतो. आणि हा निर्णय घेताना ना डोकं शांत ठेवून सगळ्या गोष्टींचा विचार करून विचारपूर्वक हा निर्णय घ्यायचा असतो. मा, योग्य मुलीशी लग्न करशील ना रे? तू ना काय बोलतेस मला खरंच काही कळत नाही. मी विचारलेल्या प्रश्नाचं नीट उत्तर दे रे. अगं पण मी काही विचारच नाही केलाय. मला ना ह्याचीच काळजी वाटते बाबा. मला ना या गोष्टीचं खूप टेन्शन आलंय. तू कोणाशी लग्न करणार आहेस, कसं करणार आहेस बाबा? योग्य तो निर्णय घे म्हणजे मिळवलं. हे बघ मा, हे बघ, लग्नाचा निर्णय काही मी घेणार नाहीये, कळलं का? म्हणजे तुम्ही आहात ना समर्थ लग्नाचा निर्णय घ्यायला. तू आहेस, बाबा आहे, दादा, वहिनी. काय झालं? सावकाश सावकाश सावकाश. मला एवढंच सांगायचंय तुला, जो काही निर्णय घेशील ना तो विचारपूर्वक घे. हा, अच्छा, याचं टेन्शन आलंय का सासूबाईंना? काय मूर्ख असतात काही काय चहा द्यायला गेली होतीस का नैवेद्य दाखवायला? नाही, चहाच द्यायला गेले होते मी सांगतो ना, ही चहा द्यायला गेली, मग त्यांचं भांडण झालं, मग आई आणखी चिडली, मग तिचं बीपी आणखी वाढलं, मग ही पण आणखी भांडली, म्हणून ही चहा न देताच परत आली. बाबा काय करायचं यांच्या भांडणाचं मला सिरियसली काय मारतोस काय? सॉरी बाबा, सॉरी, पण बोलूच देत नाहीये मला. ऐकशील की नाही माझं? सांग काय. हा, तर मी जेव्हा खोलीत गेले तेव्हा तिकडे गेल्यानंतर मला कळलं की एक्झॅक्टली काय कारण आहे.
ज्याच्यामुळे सासूबाईंचं बीपी वाढलंय. काय सांगतेस? मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ना आता ते तुमची झोप उडेल. माझ्यामुळे काही झालेलं नाही ना बाबा? अहो तुमचं काय मदत? तुम्हाला आईच्या काळजीपेक्षा स्वतःचीच पडली आहे का? हो मग आधीच कळलेलं बरं ना आपल्याला, नंतर मला सहन करावं लागेल. थांबा जरा, तुम्हाला दोघांना वाटतंय तसं काहीही नाहीये, कारण काहीतरी वेगळंच आहे. काय? काय तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल? अच्छा, तू आमची परीक्षा घेतेस काय? सांग ना कारण. सासूबाईंना रॉनीच्या लग्नाचं टेन्शन आलंय. काय? एक मिनिट, रॉनीचं लग्न? अरे रॉनीचं लग्न का करायचं आईला? अरे त्याचं वय तरी आहे का लग्नाचं? आजकाल लग्नाचा वयाचा काही संबंध असतो? आणि जबाबदारीचं काय? अहो जबाबदारीचं काय बाबा, लग्नानंतर जबाबदारी किती वाढते माणसाची. नाही नाही फार लवकर होतोय. नाही नाही आले नवरदेव आले. काय बाबा तुम्ही पण आईसारखं वागताय. रे रे लाजतोस काय तू? हा तुला टेन्शन यायला हवं, कळतंय का तुला? लग्न म्हणजे असं नसतं, लग्न असं केलं म्हणजे सगळं झालं. नाही नाही बाळा, लग्नानंतर टेन्शन वाढतं, जबाबदारी वाढते, खूप वाढते. आणि मला सांग, उद्या जाऊन तुझं लग्न समजा झालं तर काय रे, म्हणजे तुझी बायको तिथे अशी दाराजवळ तुझी वाट बघत उभी राहील आणि तू असा खिडकीतून येशील आणि तिला मागून जाऊन सपॉ करशील का? काय लाजतोय? दादा लग्न झालं नाहीये माझं अजून, तू काय एवढा हायपर होतोयस? आणि जबाबदारीचं म्हणशील ना तर मी जबाबदारी घेईन. पर मला एक कळत नाहीये, आईने मध्येच काय माझ्या लग्नाचं काढलंय? मी अजून प्रिपेअर नाहीये त्यासाठी. मग आता हो तयार. तुझ्या लग्नाचं टेन्शन घेतलंय तुझ्या आईनी. तुझ्या मैत्रिणींसोबत फिरून आणखीन वाढू नकोस आता. माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊन आईचं बीपी वाढलंय? हा मग त्याच्यामुळेच वाढलंय. नाही, आता कोणीही टेन्शन घेऊ नका. आता मी रॉनीसाठी मुलगी बघते. सासूबाईंना आराम करू दे. आता मी सगळं सांभाळते आणि रॉनीसाठी मुलगी बघते. तू बघणारच ना मुलगी, मग उत्तमच शोधशील. चला चला सरिताला पटकन ही बातमी सांगून टाकूया आपण. चला चला सावकार चल. बरं वाटतंय आता? हा काय झालंय सांगणारात का आम्हाला? अहो आम्हाला जर का तुम्ही खरं कारण सांगितलं असतं तर आम्ही काही तुम्हाला बोलणार होतो का? काय बोलताय तुम्ही? अगं अंकुने म्हणजे रॉनीनी, आपल्या रॉनीनी सांगितलं आम्हाला की तू त्याच्या लग्नाचं टेन्शन घेतलंयस म्हणून, आणि त्यामुळेच तुझा बीपी वाढलाय असं. आणि बरं का सरकार, आता तुमचं टेन्शन एकदम कमी होणार आहे. कसं काय? कारण रॉनीच्या लग्नाची सगळी जबाबदारी सुनबाईने घ्यायची ठरवली आहे. काय? हो, म्हणजे मी मदत करीन ना. मदत काय, मीच सगळी जबाबदारी घेते. मी रॉनीसाठी छान मुलगी निवडी, म्हणजे तुमच्या डोक्यावरचं टेन्शन जरा कमी होईल. बघितलं साई, अंकू किती विचार करते ते. सुनबाई, तू तुझ्यासाठी जाऊबाई आणणार? अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? जरा माझ्यासाठी चहा ठेवशील का? ठेवला असता हो, पण मला जरा घाई आहे. अहो सासूबाई, मी ठेवला असता चहा, पण मी तो आत्ताच पिऊन टाकला आणि तो संपला आता. क्या बात है जाऊबाई, शिकताय हळूहळू. अगं ठेव म्हणजे माझ्यासाठी चहा कर. नाही नाही, अजिबात कोणीही कसली जबाबदारी घ्यायची गरज नाहीये. माझी मी समर्थ आहे. हो असं काय करताय सरकार? सुनबाई तुमचाच विचार करून बोलते ना, आणि तिने घेतली रॉनीच्या लग्नाची जबाबदारी, तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही कसा? अहो ती माझा विचार करत नाहीये, ती फक्त स्वतःचा विचार करतेय. कळलं ना? म्हणून तर ती एवढी खुश आहे. आता यात काय मी स्वतःचा विचार करतेय? अगं तू तुला हवी तशीच मुलगी बघणार ना. आमच्या आवडीनिवडीचा विचारच करणार नाहीस तू. नाही नाही, अजिबात नाही. मी रॉनीला आवडेल, रॉनीला सूट होईल अशीच मुलगी निवडीन. हे फक्त बोलायला झालं ग.
शेवटी तुला हवी तशीच मुलगी या घरात आणणार आणि मला ह्या घरात दुसरी अंकिता सून म्हणून नकोय. मग किती भारी होईल. माझ्यात काय वाईट आहे. हं, अगं तुझ्यात चांगलं काय ते तरी सांग ना मला. सारखी माझ्याशी भांडत असते ही आणि तर हिच्या पसंतीची मुलगी आणणार म्हणजे हिच्यासारखीच असणार ना. मग दोघी एकत्र होऊन मला छळत बसणार. मग मी एकटी पडणार. मी एकटी पडले ना की तुला ह्या घरावरती हक्क गाजवता येणार. बघितलं ना मंत्री काय डावे हिचा ते. म्हणून मला हिच्या पसंतीची मुलगी नकोय. मला सावली सुद्धा नको या घरात. अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलंय. रॉनी, मला कळलंय सासूबाई, तुम्हाला रॉनीच्या लग्नाचं टेन्शन आलंच नाहीये. रॉनीच्या लग्नासाठी मी मुलगी पसंत करणार याचं तुम्हाला खरं टेन्शन आलंय ना. सांगा सासूबाई. मला वाटलंच होतं अंकुनच काहीतरी केलं असणार म्हणून. बाबा मी म्हणत थांब रे जरा शंतनू. सरकार हे कारण आहे तुमचं बीपी वाढण्याचं. मला करेक्ट कळलंय. काल मी आणि रॉनीच्या लग्नाबद्दल जस्ट बोलत होतो तेव्हा रौनक मला असं म्हणाला की वहिनी मला ना तुझी सावली असेल अशीच मुलगी हवी आहे. ते यांनी चोरून ऐकलं असणार म्हणून त्यांचं बीपी गेलंय वर. तुम्ही आत्ता का म्हणताय? झालंय ना सगळं. काही झालेलं नाहीये. मी बघेन ह्याच्यासाठी मुलगी. कळलं ना. कोणी जबाबदारी घ्यायची गरज नाहीये. आणि या घरात दुसरी अंकिता येता कामा नये हे मात्र नक्की. आता तर मीच रौनक भाऊजींसाठी मुलगी बघणार आणि तेही त्यांना हवी असेल अशी. अगं तूच बघा. मी शोधेन त्याच्यासाठी. कळलं ना. पण त्यांना आवडली पाहिजे ना. आवडेल ना. नवऱ्याला काय झालं काय रॉनी. म्हणजे तू पण तुझ्या मनाविरुद्ध लग्न करणार आहेस का. हे बघ मी काय जबरदस्ती करणार नाही त्याच्यावर. त्याला पाहिजे त्याच मुलीशी लग्न करून देणार आहे मी. मग करू दे किती हव्या तशा मुलीबरोबर लग्न. मी लग्न करणार नाही म्हणतच नाहीये. मला फक्त तुझी सावली नकोय. बाबा, दादा, अरे तुम्ही कसं सहन करता हे सगळं? दिसतंय काय? मी अजून थोडा वेळ आत थांबलो असतो ना तर माझं डोकं फिरलं असतं. हे असं सगळं बिघडू नये असं तुला वाटत असेल तर आता तूच घडव काहीतरी. तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझी मुलगी तू शोध. तू जर का ह्यांना निवडीचं स्वातंत्र्य दिलंस तर तू म्हातारा होशील पण तुझं लग्न कधीच होणार नाही. बरोबर. आणि हे जर तू करणार नसशील तर मग तुझं आमच्या टीम मध्ये स्वागत आहे. नाही 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 नाही, हे रोज रोज मी नाही सहन करू शकत. माझ्याने नाही जमणार. अरे मग लवकर स्वतःसाठी मुलगी बघ तरच या सगळ्यातून सुटशील. बाबा मी ना थोडा कन्फ्यूज आहे. कन्फ्यूज म्हणजे ए कुठली मुलगी बघून ठेवलीस का. काय बोल. दादा आणि तशा 3 जणी आहेत. 3 जणी. सगळ्या सोसायटीला कळेल ना. नाहीतर काय बाबा, सुलू आजी बाजूलाच आहे. बघ ना. ती सुलजीला समजलं ना ती म्हणेल मंत्र्याच्या मुलांनी 3 बायका बघितल्यात लग्नासाठी. सॉरी अहो पण 3 मुली बाबा. खूपच फास्ट निघाला. आता कळतंय मला दिवसभर बाय का करत होते. अरे काय रे शी शी 3 काय लोणचं घालायचं त्यांचं. मग माझं जरा ऐकून घे दादा. कसं सनोरुनी बा तू माझं ऐक. ऐक. काय ना आपल्याला आवडतात खूप जणी. म्हणजे माझं जेव्हा लग्न ठरलं नाही नको आता नको तर त्यामुळे लग्न आपल्याला एकीशीच करता येतं ना. एक मिनिट, तुम्ही माझं जरा ऐकाल का? माझ्या 3 मैत्रिणी आहेत त्यापैकी कुठली निवडायची यात मी कन्फ्यूज आहे. तुम्ही का उगाच चालत्या ट्रेन मध्ये चढताय? गाढवा मग असं सांग ना की इथे आम्हाला हार्ट अटॅक यायची वेळ आली ना. मी तर इमॅजिन करायला लागलो होतो. काय आई, अंकू आणि रॉनीच्या 3 बायका. बापरे. अरे 5 बायका घरात भांडतात. बापरे 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 बापरे. हे राहण्या एक सॉलिड कल्पना आली. काय? तिघींना इकडे बोलव. काय? मग आपण निवड करू. बापरे. सासूबाई 3 फोटो. मला वाटलं होतं एखादी मुलगी आणेल पसंत करायला. सासूबाई काल तुमचं बीपी वाढलं होतं आज माझं वाढतंय बहुतेक. बहिणी नाही म्हणजे 3 जणी आहेत पण त्यातली निवडायची एकच आहे आणि ती तुम्ही ठरवून काय ती निवडा. नंतर तुम्हीच म्हणाल की काय बघून लग्न केलंस. बघितलं सासूबाई रौनक केवढा घाबरतो तुम्हाला. असं काही नाहीये.
रॉनी माझी परवानगी मागायला आलाय. हो की नाही रे बंड्या? हो. फक्त तुमचीच नाही तर माझी सुद्धा परमिशन घ्यायला आलाय तो. हीच भांडणं मला नंतर नकोय. त्यामुळे तुम्हीच ठरवा यातली कोण ते. थोडक्यात तुम्हाला तुमच्या बंडाचं स्वयंवर करायचंय. भारी हसू येते नाही तुम्हाला? मला सांग रॉनी, हा रौनक भाऊजी, मला सांगा हा. यातली कुठली मुलगी तुम्हाला जास्त पसंत आहे? अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे. नाही, एक मिनिट. ऍक्च्युली असं विचारायला पाहिजे की या तिघींपैकी कोणाला तुम्ही जास्त आवडता? यांची परीक्षा मी घेईन. मी सांगते तुला कशी घ्यायची असते ती परीक्षा, कळलं ना? मला तर बाई तिघी पसंत आहेत. सुनबाई काहीही झालं ना तरी माझ्या बंडासाठी मीच मुलगी निवडणार. पण तुमच्या बंडानेच सांगितलंय मला की त्याला माझी सावली असलेली मुलगी हवी आहे, है ना? त्यामुळे मी पण बघणार. तुझी बायको. येस, परफेक्ट आहे. छान आहे बोल. ही जास्त छान आहे. मस्त आहे. आई वहिनी ही खरी लकी आहे. वाचली.